नमस्कार मित्रांनो. सोयाबीन म्हटलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. पण या प्रश्नाचं यावर्षी चित्र काहीसं वेगळंच आहे. विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसाचं प्रमाण विस्कळीत झालं. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पूर. परिणामी सोयाबीनचं उत्पादन देखील घटलं. त्यात भर म्हणजे बाजारभावांचा कोसळलेला ग्राफ. सरकारने सोयाबीन एम-एस-पी सुद्धा जाहीर केला. तो म्हणजे ₹5,328. पण प्रत्यक्षात बाजाराला सोयाबीन हा भाव मिळतोय का? तर नाही. त्यातूनच सरकार भावांतर योजनाही सुरू करत नाहीये. या मुद्द्यावरच अमरावतीच्या बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? तर शेतकऱ्यांना काय फायदा होईल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, लय भारी माहिती या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडे मागणी केली आहे की मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही सोयाबीन शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी. याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशात ही योजना सुरू असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना बाजारभाव आणि एम-एस-पी मधील फरक सरकार करून देत आहे. सर्वात आधी भावांतर योजना म्हणजे नक्की काय? तर सांगतो. भावांतर योजना ही एक शेतकऱ्यांसाठीची किंमत तूट भरपाई योजना आहे. यामध्ये शेतमालाला बाजारभावापेक्षा कमी किंमत मिळाल्यास सरकार शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देतं. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणं आणि त्यांना बाजारभावातील अस्थिरतेच्या धोक्यातून वाचवणं हा आहे. एम-एस-पी म्हणजेच केंद्र सरकारने ठरवलेला किमान आधारभूत दर आहे. 5,328 प्रति क्विंटल. पण प्रत्यक्षात बाजारभाव शेतकऱ्यांना दर मिळतोय तो म्हणजे फक्त 3,500 ते 4,000 पर्यंत. म्हणजेच प्रत्येक क्विंटल मागे जवळपास ₹1,500 नुकसान. भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारभाव आणि एम-एस-पी मधील फरक सरकार भरून देतं. म्हणजे जर शेतकऱ्याला बाजारभावामध्ये ₹4,000 दर मिळाला आणि एम-एस-पी ₹5,328 आहे, तर हा ₹1,328 चा फरक सरकारकडून मिळतो. यामुळेच अमरावती बाजार समितीने भावांतर योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे मांडलाय. मध्य प्रदेशात ही योजना सुरू आहे आणि त्याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना अगदी चांगल्या रीतीने होतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही हाच न्याय मिळायला हवा, असं ठाम मत अमरावती बाजार समितीचं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या भागामध्ये पावसामुळे उत्पादन कमी झालं आणि आता बाजारभावही कोसळलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च तर वसूल होत नाहीयेच, पण कर्जाच्या ओझ्याखाली ते आणखीनच दबले जात आहेत. शिवाय मध्य प्रदेशामध्ये भावांतर योजना लागू असल्याचे तिथला माल महाराष्ट्राच्या बाजारात मोठ्या प्रमाणात येत असतो. त्यामुळे आपल्या राज्यात भाव असूनही खाली येण्याची भीती व्यक्त केली जाते. महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलून ही योजना लागू करावी. कारण ही वेळ मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मूल्य देण्याचे एक माध्यम आहे. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना या योजनेतून दिलासा मिळालाय, तर महाराष्ट्रात ते काय मिळू नये. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून बाजारभाव आणि एम-एस-पी मधला फरक भरण्याची जबाबदारी घेतली, तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. सोयाबीन हा आपल्या देशातील तेलबिया उत्पादनाचा एक मुख्य स्तंभ आहे. त्यामुळे या पिकाचा भावातला चढ-उतार हे फक्त शेतकऱ्यांनाच नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेलाही परिणाम करतं. जर शेतकरी तोटा सहन करत राहिला, तर पुढच्या हंगामात पीक घेण्याची तयारीही कमी होईल. हेच टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून तसेच बाजार समितीकडून भावांतर योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडला जात आहे. मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन हे निसर्गावर आणि बाजारभाव या 2 गोष्टीवर अवलंबून असतं. म्हणूनच अमरावती बाजार समितीने जो प्रस्ताव मांडला आहे, तो फक्त एका जिल्ह्याचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज आहे. या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला, तर हजारो शेतकरी कुटुंबांचा नव्या आशेचं किरण मिळेल. तसेच शेतकऱ्यांच्या मते भावांतर योजना सरकारने आधीच अंमलात आणायला हवी होती. कारण निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू झाल्याने सरकारला कोणत्याही योजनेची घोषणा करता येणार नाही आणि कोणतीही योजना अंमलात आणता येणार नाही. यामुळे सर्व शेतकऱ्यांना भावांतर योजना सुरू होण्यासाठी निवडणूक संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. तर शेतकऱ्यांनो, यावर तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना चालू करेल का? आणि ती कधी करेल? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो,
ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.